हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे एकत्र आहेत आणि एकाच हॉटेलमध्ये ते आल्याची माहिती मिळते आणि संध्याकाळी 5:45 वाजल्यापासून आदित्य ठाकरे सोफिटेल हॉटेलमध्ये आहेत तर काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा सुद्धा या हॉटेलमध्ये पोहोचलेला आहे। त्याच्यामुळे आणखीन काही वेगळी राजकीय समीकरणं राजकीय गणितक जी आहे जुळतायत का अशी आता जोरदार चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। गेल्या काही दिवसांमधल्या घडामोडी पाहता वेगळं काही आता राज्याच्या राजकारणामध्ये पाहायला मिळणार का अशा चर्चा ज्या आहेत त्या सातत्याने सुरू झालेल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना दिलेली खुली ऑफर, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेट बैठक आणि त्यानंतर एकीकडे आपण दृश्य पाहताय की विधिमंडळाच्या परिसरामध्येच आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांची ज्या वेळेला भेट झालेली होती तर त्यावेळेला सुद्धा आदित्य ठाकरेंनी असं म्हटलेलं होतं की मी तुमच्या स्वागतासाठी या ठिकाणी उभा आहे आणि त्यावेळेला मिश्किल हास्य करत देवेंद्र फडणवीस या ठिकाणाहून निघून गेलेले होते। या सर्व काही घडामोडी जर पाहिल्या तर पुन्हा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीतून काही वेगळी राजकीय समीकरणं जुळून येतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल आणि त्या अनुषंगानं आता राजकीय गोटामध्ये सुद्धा चर्चा तशा सुरू झालेल्या आहेत। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय, अधिवेशनामध्ये फडणवीस आणि ठाकरेंची अर्धा तास बैठक झालेली होती आणि आता मुंबईमधल्या सोफिटेल हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र आहेत, एकाच हॉटेलमध्ये आहेत अशी देखील माहिती मिळतेय। संध्याकाळी 5:45 वाजल्यापासून आदित्य ठाकरे या हॉटेलमध्ये आहेत आणि आता काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची जी आहे ती आपण पाहताय, महायुतीमध्ये शिंदे आहेत, अजित पवार आहेत, भाजप आहे। इकडे महाविकास आघाडीमध्ये जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची, त्याच्यानंतर काँग्रेस, ही सगळी काही समीकरणं जुळत असताना गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले होते आणि आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू निवडणुकीच्या स्वरूपात निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून एकत्र येणार का अशा चर्चा सुरू झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये